सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। नमस्कार। गेल्या 4-5 दिवसापासून कोपरगावमध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्यापासून मोजमाप घेऊन ज्यांची दुकानं किंवा दुकानांचा काही भाग रस्त्यालगत आलेला आहे अशांवरती कारवाई करण्यासाठी खुणा करण्याचं काम सुरू केलेलं आहे, रेषा नियंत्रित करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते अतिक्रमण हटवलं जाणार किंवा गाळे तोडले जाणार, टपऱ्या उद्ध्वस्त होणार अशा प्रकारचं भीतीचं वातावरण कोपरगाव शहरामध्ये निर्माण झालेलं आहे। 2011 साली कोपरगावमध्ये अतिक्रमण हटावची फार मोठी मोहीम झाली आणि त्याद्वारे धारणगाव रोड असेल, मुख्य रस्ता असेल आणि गावातील इतर छोटे रस्ते असतील किंवा इतर ठिकाणचे देखील अतिक्रमण काढून लोकांची दुकानं त्या ठिकाणी काढली गेली, पाडली गेली, लोकांचे व्यवसाय बंद झाले। परंतु त्यानंतर 2011 पासून आजपर्यंत 2025 पर्यंत गेली जवळपास 12-14 वर्ष शासनाकडनं किंवा नगरपालिकेकडनं या विस्थापितांना पुन्हा प्रस्थापित करून जागा उपलब्ध करून द्यायचं कुठलंही काम आजपर्यंत झालेलं नाही आणि पुन्हा एकदा नव्यानं त्या ठिकाणी टपऱ्या काढण्याचं काम किंवा दुकानं तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे आणि म्हणून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे। वास्तविक पाहता कोपरगावची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर कोपरगावच्या जवळपास 2/3 भागामध्ये कोपरगावच्या बाजूने नदी आडवी जाते आणि त्यामुळे कोपरगावचा व्यापार वाढायला अतिशय मर्यादित जागा आहे आणि जे काय प्रमुख 2-3 रस्ते आहेत त्या रस्त्यांवरती दुकानदार आपले व्यवसाय सुरू करतात आणि त्या रस्त्यांवरती नगरपालिकेनंच अतिक्रमण केलेलं आहे असं आपल्या निदर्शनास येत आहे। म्हणजे जे आता मी उदाहरण दिलं आहे खरं म्हणजे काल देखील की बस स्टँडच्या शेजारी ज्या ठिकाणी नगरपालिकेचं पूर्वी सेंट्रल गोडाऊन म्हणून होतं, जकात नाक्याचा माल त्या ठिकाणी यायचा, असे त्या गोडाऊनच्या जागेवरती नगरपालिकेने गाळे बांधलेत, भर रस्त्यावरती गाळे बांधलेत। त्यामुळे त्या ठिकाणी एसटी वळायला आणि एसटी बाहेर जायला देखील बस स्टँडमध्ये अडचण निर्माण होते। त्या गाळ्यांच्या समोर देखील रस्ता अरुंद होतो आणि त्यामुळे तिथे अडचण निर्माण होते। त्याचप्रमाणे मेन रोडवरती शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या जवळ ज्या ठिकाणी पूर्वी बांगडी चाळ म्हणून अस्तित्वात होती त्या ठिकाणी देखील नगरपालिकेनं कॉम्प्लेक्स बांधलेत, गाळे बांधलेत, 2-3 मजल्याचे गाळे बांधलेत आणि त्या ठिकाणी दुकानदारांना लिलाव करून ते गाळे देण्यात आलेत। त्याच्याच जवळ त्या ठिकाणी नगरपालिकेची शाळा होती, 1 नंबर शाळा ज्याला म्हणायचो, त्या शाळेची देखील जागा संपूर्णपणे शाळा त्या ठिकाणी हलवली गेली आणि त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार केलं गेलं। परंतु ते शॉपिंग कॉम्प्लेक्स शाळेच्या जागेमध्ये न जाता रस्त्यावरती आलं, त्यामुळे शाळेची जागा मोकळी जी जागा होती त्या ठिकाणच्या दुकानदारांचा आजही व्यवसाय होत नाही। रस्त्यावरच्या दुकानदारांच्या समोर गाड्या उभ्या राहिल्यानंतर रस्त्यात अडचण होते। अशा प्रकारचं वातावरण नगरपालिकेच्याच या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेलं आहे। त्याचबरोबर गांधीनगरच्या बाजूला देखील जी मराठी शाळा आहे त्या शाळेच्या मागच्या बाजूला गांधीनगर रोडवरती नगरपालिकेने पत्र्याच्या टपऱ्या टाकल्यात, रस्त्याच्या कडेला टपऱ्या टाकल्यात आणि त्याचबरोबर त्याच्या देखील शेजारी पुन्हा टिळकनगरच्या पूर्व बाजूला देखील पत्र्याच्या टपऱ्या टाकल्यात आणि त्या लिलाव करून त्या ठिकाणी भाडेकरूंना दिलेल्या आहेत। वास्तविक पाहता त्या जागेमध्ये देखील थोडंसं जर मागे सरकून शाळेच्या इमारतीच्या जवळ जाऊन किंवा शाळेची इमारत थोडी पुढे सरकून, कारण त्या ठिकाणी प्रशस्त जागा आहे, त्या ठिकाणी कायमस्वरूपीचे गाळे देखील नगरपालिकेला बांधता आले असते व्यवस्थित प्लॅनिंग करून, पण तसं केलं गेलं नाही। रस्त्यावरती गाळे काढायचे, त्याच्यातून लिलाव करायचा, लिलावातून भरीमोठी रक्कम जमा करायची, भाडंही चालू करायचं, म्हणजे व्यावसायिकांना त्या ठिकाणी कायमचा कुठलाही आधार होत नाही, टांगती तलवार त्याच्या डोक्यावरती राहते आहे आणि त्यांना कायमच विस्थापिताची भीती त्यांच्या मनामध्ये बाळगते आणि अशा प्रकारे रस्त्याला देखील रहदारीला त्रास होतोय। त्या दुकानदारांच्या समोर गिऱ्हाईक आल्यानंतर त्यांनी गाडी कुठे लावायची, गाडी कुठे पार्क करायची, दुकानामध्ये जायचं आणि मग रस्त्यावरती अडचण येते। रस्त्यावरच्या पायी चालणाऱ्यांनी, शाळेतल्या मुलांनी जायचं कसं हा प्रश्न निर्माण होतोय आणि म्हणून ही जी काय अडचण करून ठेवली ही नगरपालिकेनेच करून ठेवलेली आहे। वास्तविक पाहता नगरपालिकेने जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर गावामध्ये देखील शहरामध्ये नगरपालिकेचे रिझर्वेशन असलेले काही प्लॉट आहेत, त्या ठिकाणी नगरपालिका गाळे बांधू शकते। साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर खुले नाट्यगृहाची जी जागा आहे ती खुले नाट्यगृह गेली 20-25 वर्षामध्ये तिथं कुठलंही नाटक नाही, ते केवळ नगरपालिकेचं सामान गोडाऊन म्हणून टाकण्यासाठी त्याचा वापर होतो आहे। ती इतकी मोठी जागा आहे त्या ठिकाणी
की तिथे देखील नगरपालिका एक चांगल्या प्रकारचं कॉम्प्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी करू शकते आणि ज्या योग्य ह्या विस्थापितांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ शकतं. त्याचबरोबर पुन्हा त्या शेजारी बस स्टँडची जी जागा आहे, धारणगाव रोडला असेल किंवा मेन रोडला असेल, त्या दोन्ही ठिकाणी बस स्टँडचं काम सुरू करताना बस स्टँडची जर व्यवस्थित चर्चा करून दोन्ही ठिकाणी चांगले गाळे त्या ठिकाणी बांधून व्यावसायिकांची सोय करता आली असती. याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की स्टेशन रोडला देखील जिल्हा परिषदेची खूप मोठी जागा आहे. ते जिल्हा परिषदेला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी देखील शॉपिंग कॉम्प्लेक्स चांगल्या पद्धतीने बांधता येऊ शकतं आणि म्हणून अनेक जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी नगरपालिकेला व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देऊ शकता येतात, परंतु नगरपालिका ते काही करत नाही. कोपरगाव नगरपालिकेचं दुर्दैव हेच आहे की भविष्यातलं प्लॅनिंग या ठिकाणी होत नाही आहे. कोपरगावचा एक जो रिंग रोड म्हणून होता, ते रिंग रोडसुद्धा नगरपालिकेने आजपर्यंत केलेला नाही. तो रिंग रोड जर त्या ठिकाणी झाला तर लोकांना त्या रिंग रोडवरतीच देखील व्यवसाय करण्यासाठी जागा होतील आणि म्हणून असे अनेक मुद्दे आहेत. मग त्या ठिकाणी जुना टाकळी रोड असेल, त्या ठिकाणी झालेले अतिक्रमण असतील, त्या ठिकाणी जर व्यवस्थित गाळे झाले शासकीय जागेवरती किंवा नगरपालिकेच्या जागेवरती, ज्या जागा नगरपालिकेने बिल्डरकडनं किंवा प्लॅनिंग त्या जागा मालकांकडनं ॲम्युनिटी स्पेस म्हणून घेतल्या आहेत, त्या ॲम्युनिटी स्पेसमध्ये देखील गाळे बांधून नगरपालिकेला ते करता येते किंवा ओपन स्पेस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी देखील काही सोय नगरपालिकेला करता येते, परंतु नगरपालिका असं काही करत नाही. 2011 साली बुलडोझर चालवले, सगळे धंदे उद्ध्वस्त करून दिले. आताही देखील तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. सगळीकडे वातावरण बिघडलेलं आहे. लोक अतिशय क्षुब्ध, लोक अतिशय नाराज झालेले आहेत. काय करावं लोकांना? उद्या जर याचा उद्रेक झाला तर नगरपालिकेला ते देखील अवघड होणार आहे. अनेक लोक या ठिकाणी कोर्टामध्ये जाण्याचा विचार करत आहेत. नगरपालिकाच जर रस्त्यावरती अतिक्रमण करत असेल तर तुम्हाला आज नागरिकांना पुन्हा त्या ठिकाणाहून विस्थापित करण्याचा अधिकार काय? नगरपालिकेने या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा. आणि नगरपालिका जर म्हणत असेल की रहदारीला अडथळा होतो, तर रहदारीला अडथळा नगरपालिकेच्या या बांधलेल्या गाळ्यांमुळे होतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कोपरगावच्या नागरिकांना याच्यातून कायमची सुटका करून देण्याचं धोरण नगरपालिकेनं आणि शासनाने आखावं, अशा प्रकारची मी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती करतो आहे. आणि खरोखर कोपरगावचे नागरिक आता या मुद्द्यावरती कोर्टामध्ये देखील जायच्या तयारीत आहेत. माझ्याशी देखील 4-5 व्यापाऱ्यांचं या संदर्भामध्ये बोलणं झालेलं आहे आणि म्हणून कायमस्वरूपी योजना कोपरगावच्या नगरपालिकेने आखावी आणि ते धोरण चांगल्या पद्धतीने राबवावं. त्या ठिकाणी कोणाचाही हस्तक्षेप या ठिकाणी होता कामा नये. कुठल्याही नेत्याचा, पुढारीचा हस्तक्षेप न करता गावाचा दृष्टिकोन बघून, गावाची सोय बघून, जनतेची सोय बघून रहदारीला अडचण होणार नाही, अडथळा येणार नाही, अशा प्रकारचं प्लॅनिंग या नगरपालिकेने करणं गरजेचं आहे. ते करावं अशी या ठिकाणी मी नम्र विनंती करतोय. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना करतोय, शासनाला करतोय, जिल्हाधिकाऱ्यांना करतोय आणि कोपरगावच्या सर्व पक्षीय नेत्यांना देखील करतोय की एकदा आपण कायमस्वरूपी एक धोरण या ठिकाणी ठरवावं. आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्या ठिकाणी त्या शहरांमध्ये इतकी मोठी मोठी व्यापारी मार्केट सुरू झालेले आपण बघतो, पण कोपरगावमध्ये कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं व्यापाऱ्यांना वातावरण नाही आहे. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं कायमस्वरूपी प्लॅनिंग कोपरगावमध्ये व्हावं, अशा प्रकारची या ठिकाणी नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. या संदर्भात काही दुकानदारांचं तर असं म्हणणं आहे की आम्ही ज्या ठिकाणी दुकानं त्या ठिकाणी टाकली, दुकानं वाढवलीत किंवा काही नगरपालिकेच्या जागेवरती अतिक्रमण केलं असेल, ह्या जागा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्यांच्याशी चर्चा करून ते आम्ही केलेलं आहे. आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली आहे. लाईट कनेक्शनसाठी एनओसी दिलेली आहे. पाण्याचे कनेक्शन फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा. फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था, पार्टीसाठी एसी हॉल, चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही. नगरपालिकेची कर्मचारी त्या ठिकाणी आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग, भास्कर वस्ती जवळ, दत्त मंदिरासमोर, यसगाव, तालुका कोपरगाव. प्रोप्रायटर आकाश सरला, कैलास बोरावके. अतिक्रमण झालेलं असेल, टपऱ्यांची वसाहत त्या ठिकाणी निर्माण झालेली असेल, तो अधिकारी यात दोषी नाही का? आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली आहे म्हणून त्यांच्यावरती कारवाई नको व्हायला. अधिकाऱ्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल, चूक केलेली असेल, जाणून बुजून काही संगनमत करून त्या ठिकाणी जर केलेलं असेल तर त्याला त्याची शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यावरती देखील फौजदारी कारवाई झाली पाहिजे. अशा पद्धतीचं या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे.
या ठिकाणी उगाच एका रात्रीमध्ये सगळं काही घडत नाही, अधिकाऱ्यांना ते दिसत नाही का? आणि म्हणून हे संगनमताने जर त्या ठिकाणी चाललेलं असेल तर आज त्या दुकानदारांना किंवा व्यावसायिकांना विस्थापित करण्याचा अधिकार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना येत नाही, याची देखील दखल घेतली जावी. आणि इथून पुढे ज्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचं अतिक्रमण होईल त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारचा नियम, कडक तो नियम आहेच आहे, परंतु तो वापरला गेला पाहिजे, ही देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. धन्यवाद.